नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे की शेतकरी बांधवांनी खोट्या अफवांवर जास्त विश्वास ठेवू नये. यामध्ये मुख्यतः शेतकरी बांधवांना असं फसवलं जात आहे की वेगवेगळ्या बातम्या म्हणजे असं सांगलं जात आहे की हळदीचं जे काही उत्पन्न झालेलं आहे त्यामध्ये एक्सपोर्ट ज्या होणाऱ्या हळदीचं एक्सपोर्ट जे होणार होतं ते एक्सपोर्ट बंद झालेलं आहे युद्धामुळं. तर युद्धामुळं काही काळासाठी थोडा त्या टाईमसाठी तो एक्सपोर्टचा वगैरे जो काही व्यवहार असतो तो काही काळासाठी बंद असतो. मान्य आहे ही गोष्ट की एक्सपोर्टमुळं काही काही गोष्टींना भरपूर नुकसान झालं आहे. तर जे शेतकरी बांधवांचं केळीचं उत्पन्न आहे जे एक्सपोर्ट होणार होतं तर दुबईला वगैरे एक्सपोर्ट होणार होतं तर त्या एक्सपोर्टसाठी प्रॉब्लेम आलेला आहे. तर त्या शेतकरी बांधवांचं खरंच नुकसान झालेलं आहे. पण हळद हे पीक असं आहे की हळद स्पायसेसमध्ये येतं तर त्यामुळं त्याचं खराब होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण केळीचा जर विचार केला किंवा दुसरे फ्रुट्स आहेत त्याचा जर विचार केला तर काही दिवसानंतर ते नाशिवंत होणारं पीक आहे. पण हळद हे असं पीक आहे की त्याला भरपूर दिवस तुम्ही स्टोअर करू शकता. आणि भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की युद्ध सुरू आहे, युद्ध सुरूच राहील आणि त्यामुळं हळदीचे बाजारभाव खूप कमी होतील आणखी. पण या गोष्टीच्या ह्या एकदम खोट्या गोष्टी आहेत. तर युद्धाचा निर्णय होईलच आणि असा विचार आहे की एका हप्त्याच्या मध्ये किंवा 2-3 दिवसामध्ये युद्ध पण बंद होईल. कारण तसं सर्व देशांनी त्यांना इराणला रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही युद्ध बंद करावं. आणि त्याचनुसार शेतकरी बांधवांनी आपलं हळद पीक आहे ते गडबडीत विकण्याचा प्रयत्न करू नये आणि गडबडीत विकू पण नये. तुम्ही 2-4 दिवसात जर पाहिलं असेल तर युद्ध सुरू झालं त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी डब्बा जवळपास 850 रुपये आणि 450 म्हणजे जवळपास एक 1200-1300 रुपयांनी जो एनसी इंडेक्सचा डब्बा आहे तो रिवर्स आला होता. पण जर आजचा विचार केला, आज 6 तारीख आहे मार्चची आणि 6 तारखेचा विचार केला आणि कालचा जर 5 तारखेचा विचार केला तर डब्बा ऑलमोस्ट 1000 रुपयापर्यंत प्लस आहे. तर या गोष्टीचा जास्त काही फरक पडणार नाही आणि हळदीचे बाजारभाव रिव्हर्स येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण जे सप्लाय आहे आणि डिमांड आहे यांच्यामध्ये डिमांडचं कंडिशन खूप स्ट्रॉंग आहे आणि डिमांड चांगली आहे आणि सप्लाय फार कमी आहे. आणि मराठवाडा रिजनमधील हळदी ज्या आहेत त्या आणखी नेमक्याच काढणं सुरू झालेलं आहे. ते त्यांच्या काढणीनंतर त्यांची प्रोसेस होऊन आय थिंक एप्रिलच्या फर्स्ट वीक किंवा मार्चच्या लास्ट वीक हळदीची सुरुवात होईल मराठवाडा रिजनची. तर त्यामुळं शेतकरी बांधवांनो जोपर्यंत आपल्या मराठवाड्याचं चित्र डिस्प्ले होत नाही किंवा चित्र लक्षात येत नाही तोपर्यंत हळदीचा उत्पन्नामध्ये किती घट आहे किंवा किती जास्त उत्पन्न आहे हे लक्षात येणार नाही. आज जर विचार केला तर निजामाबाद रिजनमध्ये हळदीचं जे क्रॉप आहे ते त्यांचं जे मार्केट सुरू राहण्याचे जे पीक पॉईंटवर जे मार्केट सुरू राहतं तर त्याचा विचार केला तर आज तुम्ही पाहिलं तर अरायवल आज नियर अबाउट 6000 ते 10,000 कट्ट्यांपर्यंत आहे. जे की मागच्या हप्त्यामध्ये 26,000, 30,000 आणि मॅक्स 36,000पर्यंत त्यांच्या हळदीचं अरायवल गेलं होतं. तर तिकडल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मार्च या महिन्याच्या 20 ते 25 तारखेपर्यंत निजामाबादचं जे की मॅक्स अरायवल आहे ते कमी होण्याचे चान्सेस आहेत. आणि सांगलीचाही जरी विचार केला तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पण मागच्या हप्त्यात जर विचार केला तर 30,000पर्यंत अरायवल होतं. त्यांचं पण अरायवल आता थोडं कमी झालेलं आहे. एक कालचा विचार केला, परवाचा विचार केला तर 20 ते 21,000 कट्ट्यांचं त्यांच्याकडे अरायवल आहे. आणि मराठवाडा रिजनचा जर मेन पाहिलं तर आपलं हिंगोली, वाशिम, त्यानंतर आपला जो वसमतचं जे बाजार समिती आहे त्याच्यामध्ये आणखी नवीन हळदीचं अरायवल सुरू झालं नाही. आणि पाडवा हा सण झाल्यानंतरच भरपूर शेतकरी हळद काढण्यास सुरुवात करतात. त्यामुळं हळद अरायवल आहे ते एप्रिलमध्येच मराठवाडा रिजनमध्ये येतं. त्यामुळं शेतकरी बांधवांनी कोणत्याही गोष्टीला ज्या चुकीच्या बातम्या आहेत त्याला बळी पडू नये आणि हळद विकण्याची गडबड करू नये. कारण मराठवाडा रिजनमधल्या हळदीवरच भरपूर काही गोष्टी डिपेंड असतात. त्यानंतर जूनमध्ये कशा प्रकारे पावसाळा होतो किंवा जी पेरणी आहे आपली ती जूनची पेरणी जर व्यवस्थित झाली त्यानंतर त्याच्यामध्ये पण लागवड क्षेत्र जर जास्त वाढलं किंवा लागवड क्षेत्र कमी झालं यावर पण बाजाराचे गोष्टी भरपूर डिपेंड असतात. तर शेतकरी बांधवांनी या गोष्टीकडे भरपूर अशा बातम्यांकडे लक्ष द्यावं ज्यामध्ये जूनची जी पेरणी आहे आणि पाऊस आहे, जर पाऊस लेट झाला
आणि उत्पन्न जर आपण टाइमला जर पेरणी केली तर उत्पन्न चांगल्या प्रकारे होण्याचे चान्सेस असतात जूनमध्ये. आणि जर पेरणी लांबली तर उत्पन्नामध्ये घट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ह्या गोष्टीकडे पण सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष द्यावं. आणि बाजारभाव अपडेट हे दररोजच्या दररोज तुम्ही पाहायला पाहिजे. कारण बाजारभाव अपडेट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की बाजारभाव कधी कमी होते. आणि दरवर्षी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे की कोणत्या टाइम पिरियडमध्ये बाजारभाव वाढतात, कोणत्या टाइम पिरियडमध्ये बाजारभाव स्थिर राहतात, आणि कधी बाजारभाव असे जास्त प्रमाणात वाढतात. यामध्ये शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी या गोष्टीचा थोडाफार अभ्यास करायला पाहिजे. कारण जर तुम्ही अशा गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं तर तुम्हाला या गोष्टीचा 100% फायदा होईल. आणि त्यावेळेस तुम्ही तुमची हळद विकून खरंच प्रॉफिट काढू शकता. तर अशाच माहितीसाठी शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जर माहिती चांगली वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान.